मॅच मध्ये आता ट्विस्ट प्रेक्षकांच्या नजरा. पंच 2 धावा घेतल्या. 3 2च. ओके ओके. तब्बल 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सामना मात्र 2 षटकांचा राहील याची मात्र नोंद घ्या. सामना स्पीडअप करा खूप. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 2. फटका चांगला बॉल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि यावेळी येतो तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निषाद यांच्या बॅट मधनं षटकार येतो. षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या तब्बल 8 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त आणि धावफलक 8 या अंकावरती. यावेळी फटका चांगला थांबायचं नाव घेत नाही निशान आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 4 ने वाढेल. धावफलक अगदी पोहोचलोय ते 12 या अंकावरती. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संघ आता मात्र अडचणीत सापडतोय. धावफलक 12च्या घरात आहे. धावफलक आपण पाहू शकता तब्बल मात्र 12च्या घरात आहे. फटका चांगला. बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. जीवाच्या आकांताने मात्र आता फलंदाजी करतायत कारण मिस फिल्डिंग त्याचं रूपांतर 1+1 टोटल मात्र 2 धावा ऍड होतील स्कोर बोर्ड वरती आणि धावफलक आता 14च्या घरात आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. लवकरात लवकर पंच सक्त ताकीद द्या. लवकरात लवकर हा सामना खेळवा. 5वा बॉल. फटका चांगला समोरच्या दिशेने बॉल उडवला आणि ऐवा झेल त्यांना डिबला. निश्चितपणे हा मात्र षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 20 या अंकावरती. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या षटकातला. लवकरात लवकर सामना खेळवा. फास्ट. टीमची धावसंख्या एका जागेवरती स्थिर. थोडीशी फ्लाय होते. धावफलक समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये हा फटका. बॉल थांबणार नाहीये. बॉल आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी येतो चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. धावफलक 24 या अंकावरती. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. लगेचच मात्र बॅटर ओव्हरला मात्र लगेचच या. खूप सारा वेळ तुम्ही खर्च केला आधीच. वैभव येत आहेत बॉलिंग मार्क वरती. वैभव लवकरात लवकर स्पीड करा. तुम्ही खूप सारा वेळ तुम्ही खर्च केला आधीच. तब्बल धावफलक 24च्या घरात आहे. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल. नो बॉलचा इशारा आणि डायरेक्ट हिट. नो बॉल. एका षटकाच्या अंती तब्बल मात्र 25 या अंकावरती चेतन मुने जात आहेत. फ्रीटचा हा बॉल. चेतन लवकर जा. तुम्ही स्पीडअप जा. धावत जा थोडे.
भूषण येत आहेत गोलंदाजीवरती. थोडासा वैभववरती प्रॉब्लेम आला, थोडासा दडपण आल्यानंतर. चेतन येत आहेत, लगेचच मात्र बॉलिंग करा. खूप सारा वेळ तुम्ही खर्च करताय. एक चेंडू धावफलक अगदी 27च्या घरात आहे. लगेचच मात्र सामना स्टार्ट करा तुम्ही. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकोणतीस या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 31च्या घरात आहे. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे बोलतायत हा वाईड बॉल आहे. अवांतर धाव आहे. 32 धावा धावफलकावरती. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 32च्या घरात. सामना लगेच सुरू करा. कोणताही टीम मीटिंग घेऊ नका, कारण खूप सारा वेळ खर्च देखील झाला. आडवा बॅटने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दोनच धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने 2 धावसंख्या फ्लाय होईल. धावफलक अगदी 34च्या घरात. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 34. फटका चांगला आहे आणि हा चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 न वाढली जाईल आणि धावफलक मात्र पोहोचतोय तर तब्बल मात्र 38 या अंकावरती. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लगेचच मात्र शेवटचा बॉल टाका. एकच धाव. दुसरा धावसंख्येचा मानस, परंतु आउट.
धन्यवाद. नीलम 11 टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान 11 टीमचा कॅप्टन. या संघामध्ये दोन दोन संघामध्ये लढत होईल आणि संघ कोणताही जिंकला तरी तो फायनल साठी प्रवेश घेईल, याची मात्र नोंद घ्या. आणि कावेरी संघाबरोबर हॅलो, कावेरी संघाबरोबर यामध्ये कोणता संघ जिंकेल तो मात्र कावेरी संघाबरोबर त्यांची लढत होईल सेमीफायनल साठी. नितेश फुलवरे साहेबांकडून वैभव साठी पात्र कॅश प्राइस, तब्बल पात्र 500 रुपयाचा कॅश प्राइस. बॅक टू बॅक 3 षटकार. जय हनुमान टीम नीलम 11 टीमचा कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी या. नीलम 11 फर्स्ट अँड लास्ट कॉल असेल, लगेचच नाणेफेकीसाठी या. पहिला बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? आणि आता मात्र बाद होतो. वैभवच्या पारीचा अंत. कॉल गरजेचा असतो, कॉल दिला नाही आणि दोन्हीच गाड्या एका ट्रॅक वरती आदळल्यात. झेल मात्र टिपली जाते. आता संघ बॅकफूट वरती. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर आली. लगेचच सेलिब्रेशन करू नका कारण की मात्र टाइम होईल. पंढरी मुने साहेबांकडून मात्र कॅश प्राइस परेश साठी 100 रुपयाचा कॅश प्राइस. झेल टिपली तर पुढचा बॉल डॉट बॉल आहे. लगेचच या. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावफलक एकच आकड्यावरती स्थिर आहे. प्रत्येक षटकाराचा मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइस. किरण आता मात्र दांडी गुल केली जाते, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं आणि लगेचच स्टंप डोगा. यावेळी अजून एक मात्र गडी गारद.
नंदू जातात. हॅलो, टीमचा स्कोर कार्ड आपण पाहू शकता. तब्बल एकच या अंकावरती औपचारिकता शिल्लक आहे. हेमंत येत आहेत. फटका चांगला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी मात्र येतो षटकार. त्या ठिकाणी चेंडू पुरवायचा आहे. चौकार येतो. बॉल चौकार येतो. माफी असावी कारण डॉट बॉल येतो. डॉट बॉल येतो. डॉट बॉल येतो. निश्चितपणे डॉट बॉल. खूप सारा प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर BSSPL पुढचा बॉल. डॉट बॉल येतोय. व्यासपीठावरून मान्यवर येणार आहेत. लवकरात लवकर तुम्ही खाली जा. शेवटचा बॉल आहे. कावेरी 11 आणि त्यांचा संवेद मात्र खेळतील. ते सानिया 11 हा संघ मात्र खेळेल.